हाय गायज, गुड मॉर्निंग. नाश्त्याचा टाईम झाला. आज पुरी भाजी ऑर्डर केलेली आहे. मस्त म्हटलं पुरी भाजी खाऊया. आणि आपले कालचे बेटूर बीचला आपल्याला लेट झाला होता, तर आज आपण बेटूर फोर्ट काल बघितला, तर आपण आज बेटूर बीचवर जाणार आहे परत रिटर्न इथून. तर तुम्ही बघू शकता रस्ता बेटूर बीचला जाण्यासाठी एकदम वेगळा रस्ता आहे, कारण की तिथं लिहिलेलं पण आहे असं बीच करून. आणि मस्त आहे. तुम्ही चला तुम्हाला दाखवतो. बीच म्हणजे बेटूर बीच आहे हो. इथून आतमध्ये आपल्याला चालायचे, ही एंट्री आहे. इथून असं नॉर्मली जास्त नाही, 2 ते 3 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर रस्ता एकदम पायी वाट आहे बेटूर बीचला जाण्यासाठी. आणि त्याच्याच बाजूला एक माहूर बीच आहे. तर आपण बेटूर बीचला जातो आहे. आता आपण बघू शकता बॅक साईडला बेटूर बीचवर आलेलो आहे. एकदम पूर्ण खाली बीच आहे, कोणच नाही आहे. फक्त आम्हाला वाटतं आम्ही मोजके हातावर मोजू शकतो पूर्ण. आणि मॉर्निंगचा टाईम झालेला आहे, 12 वाजलेले आहेत. म्हणजे मॉर्निंग होऊन आता दुपारची वेळ व्हायला आली, 12 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता तिचा टाईम पण आहे. तर थोडं पाणी वरच्या साईडला घेऊन आता खालच्या साईडला पण गेलं. आणि समोर तुम्ही बघू शकता की काल तुम्हाला दाखवलेला यो सीन इकडचा मध्ये बीच आहे टाईपमध्ये. काय करणार, मित्राला खूप आवडला, त्यांच्यावरला चल जाऊया आज. तर आपण आलो आणि समोर झूम करून तुम्हाला दाखवू शकतो बेटूर फोर्ट. ते समोर बेटूर फोर्ट आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला बेटूर बीच आहे. तर एक बोट पण चाललेली आहे त्या साईडला. सेम या बीचवरनं याच्यात थोडंसं पुढे गेलो आपण तर माहूर बीच आपल्याला लागतो. आपण माहूर बीचचं पण तुम्हाला दाखवतो. आपण माहूर बीचला आलेलो आहे. तर माहूर बीचला फॉरेनर हे इंडियन पब्लिक कमी होते, फॉरेनर पब्लिक खूप जास्त होती. तर कोण स्विमिंग करत होतं, कोण स्विमिंग करून येऊन आरामदायक खुर्चीमध्ये होते. आणि इथं वॉटर स्पोर्ट पण होतात. तर तुम्ही बघू शकता वॉटर स्पोर्टचं टेम्पलेट आहे. तर तिथं रीडिंग वगैरे करून आणि तुम्ही माहूर बीचचा जो व्ह्यू आहे 12:30-1 वाजता बघू शकता कसे. तर आम्ही पण म्हटलं समुद्राचा आनंद घेऊ. आणि आम्हाला माहूर बीचला डॉल्फिन दिसलेले. आम्ही खूप आनंद झालो. डॉल्फिन बघू शकता एकदम बारीक आहे. तर ते झूम करून दाखवायला लागतील तुम्हालाही. तर एकदम बारीक नजरेने बघा, तुम्हाला दिसला का डॉल्फिन. तो डॉल्फिन बघितलं तर मन झालं आता चला आता आपण पण समुद्रामध्ये पोहून घेऊया मस्तपैकीमध्ये खाऱ्या पाण्यामध्ये. आणि मस्त स्वच्छ पाणी पण होतं आणि बीच वगैरे एकदम स्वच्छ होतं. तर एक राऊंड नक्कीच मारून आलो पाण्यामध्ये आणि खूप मस्त वाटलं. आणि त्यात डॉल्फिनचं दर्शन झालं. तर तुम्ही बघू शकता पोहण्याचा आनंद खूप मस्तपैकीमध्ये घेत आहे. आणि खूप मजा पण आली पोहायला. तर असंच आहे आपलं आनंद 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 मस्त जीवन मस्त. चला आता आम्ही परत माहूर बीच हे बीच करून आता आपल्या दिशेला रिटर्न निघालो आहे. तर म्हटलं जाता आता मध्ये बीचेस वगैरे बघू. आणि मित्र बोलला की आता मी ॲक्टिवा चालवणार. तर मला माहिती नव्हतं, मी केव्हा फर्स्ट टाईमच बसलेलो गाडीवर. तर त्याला दिली चालवायला. तर मी चालव बाबा, कारण की मी साऊथ गोवा या नॉर्थ गोवा पूर्ण मीच चालवतो. नंतर आता तो बोलतो मी चालवतो. तर म्हटलं हेल्मेट घालू, नको बोलतो हेल्मेट नको तूच घाल. मग मीच हेल्मेट घातलं. नंतर करणं चालू. मग आलो. मित्र बोलला मला फोटो काढायचे चेस्टचे आहेत वगैरे. मग त्याचे चेस्ट ऑफ होली क्रॉसच्या इथं फोटो काढला. मग तिथून आम्ही हे बघा तुमचे मॅचिंग कपड्याचे कलरमध्ये सगळे इथं कलर रूम्स आहेत. पण काय काय ठिकाणी फोटो काढून देतं, कुठं देत नाही. तर आता इथून आपण जाऊया. रात्र झाली आणि आम्ही कशिनोला आलो इकडं. तर मित्रवरला जाऊया आपण विचारूया. मी म्हटलं नको आता आपल्याला आराम करायचं, कुठं कशिनो वगैरे चाललं आता. तर आम्ही तिथं गेलो आणि ती फी वे जेट असते. तर तिथं आपली वेट करत थांबलो. तिकडून येत होती. मग त्याच्यानंतर म्हटलं आपली आता गाडी टाकू आणि तोच आनंद बघत बघत आपण जाऊया.
तर आम्ही इकडं मस्तपैकीमध्ये आमची पण गाडी लोड करणार होता. जेट पण लवकरच येते आता. तर इथून आम्हाला आता पणजीतून क्रॉस करून, कारण की ट्रॉफिक वगैरे असतं, तर म्हटलं यो पण आनंद घेऊया. तर आम्ही बाईक टाकली स्कूटी, तर आम्ही निघालो पणजीतून क्रॉस करून त्या रूटला. तर बाजूला तुम्ही बघू शकता एक कसिनो आहे तिथं, आणि सगळ्या जेटचे वगैरे सगळ्याचे रेट वेगवेगळे आहेत तिथं. तर तेही पाण्यामध्ये एन्जॉय करून रात्रीचं निघत होतो. तर टायमिंग झाला होता 8:30. तर म्हटलं तर जाऊया घरी, आणि इथून पण नाही म्हटलं 1.5 तासाचं रनिंग होतं. बघू शकता मस्तपैकीमध्ये एन्जॉय करत पूर्ण दिवस आमचा कसा जातो तेच समजत नव्हतं आम्हाला गोव्यामध्ये. तर आता अपोजिट साईडला जेट आली येतात तिथून, आणि इथले डेली पब्लिक आहे ती डेली जास्त करून यूज करते ट्रॉफिकचा वगैरे जास्त हे असतं म्हणून. तर जे कामावरनं वगैरे या डेली रुटीनवाले तर जास्त करून जेटचा यूज केला जातो इथं. स्कूटी वगैरे असतात खूप. आता आपली पण स्कूटी चला ढिंग ढिंग. मग आपण गाडी काढली, आपली स्कूटी फिरवली, भुंग 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 हॉर्न देत देत निघालो बाय बाय पणजी करत. डायरेक्ट रात्री आमच्या अलंबर बीचला एन्जॉय करायला आलो. एन्जॉय फुल चालू आहे. चला नेक्स्ट ब्लॉग आपण उद्या करूया, नेक्स्ट पार्ट. तर तुम्ही बघू शकता फुल धमाल धमाका चालू आहे, फुल धमाल चालू आहे. चला बाय बाय, गुड नाईट.